श्री गणेशाय नमः. परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज कृत आनंद तत्वमीमांसा. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. भाग 17. तं दूरदर्शन गूढमनुप्रविष्टं गुहाहितं गह्वरेष्ठं भपुराणम् अध्यात्मयोगा धिगमेन देवं मत्वा धीरो हर्षशोकौ जहाति. कठोपनिषदात म्हटले आहे, आत्मा रूपरहित, लक्षणरहित, वाणी मन बुद्धी यांना अगोचर, त्याचप्रमाणे द्वंद्व आणि भेदरहित, त्रिपुटीरहित असल्यामुळे त्याला भिन्न रूपाने पाहणाऱ्यांना त्याचे दर्शन दुर्लभच. अव्यक्ताच्या पलीकडे असल्यामुळे ते आत्मरूप अत्यंत निगूढ अशा अवस्थेमध्ये प्रविष्ट झाले असावे असे प्रत्ययास येते. तो आत्मा अहम या स्वकीय भावनारूप गुंफेत आपल्या आनंदघन रूपाने नेहमीच आपल्या जवळ असतो. सुखरूप असताना सुद्धा देह, त्याचप्रमाणे शब्द, स्पर्श इत्यादी विषयांमध्ये, द्रव्य, दारा पुत्रामध्ये, घर दार, शेतीवाडी, फुले फळे, मेवा मिठाई, मिष्टान्न भोजन तसेच सुंदर वस्त्रालंकारामध्ये भ्रांत झाल्या कारणाने द्वैत भावाने प्रतीत होणाऱ्या दुःख साधनीभूत विषय वासनेने तो झाकला गेलेला आहे. आत्मा सर्वांचे आदी कारण असल्याने सर्वाहून सनातन आहे. विषयेभ्य प्रतिसंहृत्य चेतस आत्मनि समाधानम आध्यात्मयोगः तस्याधिगमः प्राप्तिः तेन आध्यात्मयोगाधिगमेन. शांकर भाषामध्ये म्हटले आहे, सर्व वृत्तींना विषयांपासून सोडवून चिदानंद रूप निर्विकल्प राहण्याच्या अभ्यासासच अध्यात्मयोग म्हणले आहे. या अभ्यासाद्वारा आत्मसाक्षात्कार झाल्यावर तो कोणी एक जीवात्मा विषयाच्या हानी लाभापासून होणाऱ्या सुखदुःखांचा किंवा शोकाचा त्याग करतो. याचा अर्थ त्याग आपोआप होत जातो. एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा करोति तमात्मस्थम ये नुपशन्ति धीरास तेषां सुखम शाश्वतम नैतरेषां. कठोपनिषदात म्हटले आहे, जो स्वरूपाने अद्वैत अवस्थेत निवास करीत असताना मायाशक्तीच्या योगाने आपल्या एकविध रूपाला नानाविध करतो आणि त्या सर्वांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या अंतरात्म रूपाने सर्वांचे नियमन करतो, त्या आत्मीय भानामध्ये राहणाऱ्या चिदानंद रूप आत्मरूपाला जो ऐक्यभावाने पाहतो, त्यासच शाश्वत सुखाची प्राप्ती होते, इतरांना नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.